तर नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत देवाचं लग्न। मंडळी, तुम्ही देवाचं लग्न कधी पाहिलंय का? नाही पाहिलं ना? चला मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन जातोय आमच्या संगमेश्वर तालुक्यामधल्या मार्लेश्वर या ठिकाणी। बरं, मार्लेश्वरला न पोचता पहिलं आपण पोचणार आहोत अंगावली या ठिकाणी। श्रीदेव मार्लेश्वर आणि साखरप्याची गिरजाई देवी यांचा शुभविवाह मकर संक्रांतीच्या दिवशी होतो आणि हाच लग्न सोहळा पाहण्यासाठी घेऊन जातोय तुम्हाला मार्लेश्वरला। मंडळी, लग्न म्हटलं की पहिली हळद आलीच, तर आज आहे 13 जानेवारी आणि आज श्रीदेव मार्लेश्वराला हळद लागते। चला मंडळी, हा लग्न सोहळा आपण 2 व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजच्या दिवशी आपण हळद पाहूया, श्रीदेव मार्लेश्वराची हळद। चला मंडळी, फायनली आपण देवरू करून अंगावली मठामध्ये पोहोचलो आहोत। तर बघूया आतमध्ये मंदिरात प्रवेश घेऊया, पहिलं दर्शन घेऊया आणि इथे होणारे विधी पाहूया। चला मंडळी, आपण आत्ताच प्रवेश करतोय श्री मार्लेश्वर मठामध्ये अंगावलीमध्ये। तर तिथे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले आहेत। नमस्कार। नमस्कार। कसे वाटतात व्हिडिओ? नाव कसं आपलं? नाव कसं? खातू शंकर गोपीनाथ। भेटून छान वाटलं तुम्हाला? संगमेश्वर। बरोबर, झालं दर्शन? होय होय, नमस्कार। चला दर्शन घेऊया। दर्शन झालं आहे आणि इथे आल्याच्या नंतर आहे ना, आपल्या परिचयाचे आणि कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटतात। तर आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहेत। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा तुमचं? मी प्रणाली आनेराव, मुक्काम पोस्ट म्हणजे डोंबिवलीची आहे, पण इकडे हे माझं मंदिर आहे। बरोबर। आणि याच्या आम्ही मानकरी आहोत। बरोबर। आता ही जी मी रांगोळी मला दाखवायची विशेषतः म्हणजे बरोबर, दरवर्षी आपल्याला हे जेव्हा आपण अंगावली मठात येतो तेव्हा शूटिंगसाठी आणि इतर सगळ्याच गोष्टीसाठी हेल्प करतात। थँक्यू सो मच त्याच्यासाठी। चला, आता ही जी रांगोळीमध्ये वैशिष्ट्य म्हणजे बरं, ही रांगोळी कोणी काढली आहे? ही एक आहे प्रणय आनेराव म्हणून, प्रणय आनेराव साळुंके। हां हां, तो जे स्कूल ऑफ आर्टचा स्टुडंट आहे। अरे वा। आणि त्यांनी पूर्ण अत्यंत दुसरी रांगोळी पूर्ण काढलेली आहे। चला मंडळी, आताच छानपैकी दर्शन झालं आहे आणि आता आपल्याला इथे थोडेफार कार्यक्रम वगैरे चालले आहेत, ते थोडेसे जाणून घेऊया। आपल्यासोबत कोकण संस्कृती फॅमिलीचे सदस्य आहेत। नमस्कार, तुमचं नाव सांगा? गजानन आनेराव। बरं, आता काय काय कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे आजच्या? आता कसं, काल पण कार्यक्रम होते, विवाहापूर्वीचे विवाहापूर्वीचे जे सोहळ्याचे कार्यक्रम असतात ते सगळे काल पण होते आणि आज पण होते। काल हळद लावणं हा कार्यक्रम झाला, बरोबर। आज सुद्धा हळद वगैरे आहे आणि आता रात्री साधारणतः 11:30 पावणे 12 वाजता ही पालखीचं प्रस्थान मार्लेश्वरला होणार आहे। पूर्वी हे देवस्थान आणि ते देवस्थान कसं एकत्रच आहे। हे इथली जी पालखी जाते मार्लेश्वरची, तर ती जाते मार्लेश्वरला आणि तिकडून साखरप्याची गिरिजा देवी येते आणि त्या दोघांचं मूर्ती विवाह सोहळा होत असतो। उद्याला होत असतो। आता ते याचं यजमान, ह्या सर्व कार्यक्रमाचं यजमानपद अंगवलीचे आनेराव करत असतात। तर ते अंगवलीचे आनेराव मानकरी आहेत म्हणजे, बरोबर। सो फायनली आज देवाला हळद लागताना आपण पाहणार आहोत। या गौतमी आनेराव आणि अंगवली गावची सुकन्या। नमस्कार। नमस्कार। आणि आमचे विश्वस्त श्री संजीव आनेराव यांची कन्या आहे, त्यामुळे ती आमच्या गावचीच आहे। आणि आर्किटेक्टचं पहिलं तिचं हा मोठा एक प्रोजेक्ट होता की आपलं मंदिर जे आता जे दिसतं आहे याचं आर्किटेक्चर हिने केलं आणि वेळोवेळी लागणारीची मदत वगैरे काय किंवा चेंजेस वगैरे होते ते हिने केले होते। मॅडम, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे। एवढं भव्य दिव्य मंदिर बांधण्यामध्ये काय चॅलेंजेस आले? चॅलेंजेस असे फार काही असे ग्रेट चॅलेंजेस नव्हते, कारण आपली जी सगळी टीम होती जे हे सगळं मॅनेज करत होते त्यांनी वेळोवेळी एक चांगलं
गाईड केलं त्याच्यामुळे असे काही ग्रेट चॅलेंजेस नाही आले की हो एकदा असं म्हणजे असाही स्टेज आला की आपली डिझाईनची ऑलरेडी एक डिझाईन फुल प्रूफ झालेली त्याचे सगळे ड्रॉइंग्स आपले सगळे रेडी होते ती पूर्ण डिझाईन एक्झॅक्टली रिव्हर्स झाली कारण आपण एक पूर्ण फ्लोअर वाढवला त्यामुळे तेव्हा ती पूर्ण डिझाईन रिवाईज करून पूर्ण नवीन एलिव्हेशन्स करणं त्याचे आणि एकंदरीत सगळं रिडिझाईन करणं ह्याच्यामध्ये थोडे चॅलेंजेस वाटले पण त्याचं जे आउटपुट आता जे आपल्याला दिसतंय ते खरंच चांगलं होतं सो एव्हरीथिंग वॉज वर्थ इट. म्हणजे ही मार्लेश्वरांची कृपा म्हणावी लागेल. हो त्याने माझ्या हातून हे सगळं चांगलं घडवून आणलं. नक्कीच नक्कीच.
मंडळी कसं आहे, श्रीदेव मार्लेश्वरांना आता हळद लागून झाली आहे. लग्न घरात कसं हळद वगैरे कार्यक्रम म्हणजे पार पडले की मग काय असतं भोजन. चला आपण देखील इथे असलेला महाप्रसादाचाच म्हणजेच भोजनाचा लाभ घेऊया. गुरवसाहेब आलेत. गुरवसाहेब आल्याच्या नंतर म्हटलं आता आपण गुरवसाहेबांसाठी थांबलेलो आणि महाप्रसाद घेतला. इकडे आपले मित्र पण भेटलेत, गेल्या वर्षी भेटले होते. चालू द्या चालू द्या. बालगोपाल सर्वांना कालोखात घेऊन जाणार आहे. कालोखात जाणार आहे. जाणार आहे. जाताना कुठला अडचण येईल माफ करून तुझं बालगोपाल सर्वांना कसं सुखी नेतोय ती सुखी घेऊन ये. करून घे आणि आजीबाई सांभाळ. आत्ताच आहे ना श्रीदेव मार्लेश्वरांची पालखी श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे प्रस्थान झाली आहे. खरं तर आम्ही शूट करायचं होतं, अतिशय वाऱ्याच्या वेगाने पालखी गेली. माझ्या कॅमेऱ्यावरती कोणीतरी हात मारला आणि कॅमेरा खाली पडला, त्याच्यामुळे आपल्याला शूट करता नाही आलं. सो भारीच एक्सपिरियन्स होता. आता आपल्याला कुठे जायचं का तुम्हाला ती जे पालखी पळत गेली ती शूट करता नाही आलं? नाही एवढं जोरात फुलं मारताना हात मारला. बरोबर, कॅमेरा पडला अक्षरशः. मी
तो आता डायरेक्ट आपण पायथ्याशी जातो. आता पायथ्याशी जाणार, जिथे पालखी बाहेर येते त्याच्यानंतर पुढे मग पायथ्याशी, म्हणजे अगोदरच पालखी बाहेर येते, पण आपण पायथ्याशी जाऊन पालखीच्या सोबत जाऊन. गेल्या वर्षी आपण काळोखातून या वाटेने गेलो होतो. यावर्षी थोडीशी बॅग वगैरे ठेवली त्याच्यामुळे जमलं नाही आम्हाला. माझ्याकडे बॅग एवढी आणि माझी पण बॅग मोठीच आहे. तो अदरवाईज गेल्या वर्षी सारखं आपल्याला धावत जाता आलंच तर, पण बॅगा होत्या, बॅगा तिकडे राहिल्या आणि आम्ही इथे बाहेर शूट करायला आलो. असं नियोजन चुकलं आपलं, मी उशिरा आल्यामुळे आमचं नियोजन. काही हरकत नाही. आता पायथ्याशी पोचूया आणि मग पुढे मार्गस्थ होऊ. चला फक्त मार्लेश्वर, फक्त मार्लेश्वर. पुढे बसा मार्लेश्वर. चला तुम्ही इथे बसा. नाही असू द्या. तर मंडळी फायनली आहे ना आपण अंगवलीच्या मठातून पालखी प्रस्थान केल्याच्या नंतर बस पकडले. यात्रेनिमित्त खरं तर अक्षरशः 15-15 मिनिटांनी बसेस असतात, पण भाविकांची एवढी गर्दी असते या रस्त्याला, त्याच्यामुळे थोडंसं मागे पुढे होण्याची चान्सेस आहे. आता आपण बसमध्ये बसलोय, थेट पोहोचतोय पायथ्याजवळ आणि तिथून पुढे थोडंसं अजून चालून जायचं म्हणजे मेन बेसला आपण पोहोचू आणि तिथून मग परत एकदा मंदिराकडे पालखी प्रस्थान करेल. चला, गुरव साहेब आपल्यासोबत आहेत. आपल्या कोकण संस्कृती परिवारातली बरीच मंडळी या बसमध्ये आहे. तर मंडळी फायनली आपण श्रीदेव मार्लेश्वर तीर्थक्षेत्राच्या पायथ्याशी पोहोचलो आहे आणि इथे पोहोचल्याच्या नंतर आता आपल्या कोकण संस्कृती परिवारातून आणि मारळ गावातून आपले फॅमिली मेंबर भेटले. नमस्कार. नमस्कार. हाय. बरं, आवर्जून व्हिडिओ बघतात. तुमचं कसं नाव? तुमचं नाव कसं? भाग्यश्री पांचाळ. आणि तुमचं? माझं प्रमिला बेंदुकडे. भेटून छान वाटलं. विहासाठी आवर्जून विचारलं. दिनेश साहेबांच्याच गावातले आहेत. आमच्याच गाव. भेटून छान वाटलं. बेस्ट. थँक्यू. गरम आहे गरम. चला मंडळी, आताच आपण आहे ना पायथ्याशी तर पोचलो आहोत. आता कसं आहे, गेल्या वर्षी मी पालखीच्या सोबत पाठीमागून धावत होतो. यावर्षी थोडंसं बसने आलो आहे, लवकर पोचलो आहे. आता इथून पायथ्याशीतून जेव्हा पालखी गुहेकडे प्रस्थान करेल किंवा मंदिराकडे प्रस्थान करेल तेव्हाचा माहोल तुम्हाला दाखवतो. साखरप्यातून श्री आई गिरिजाई देवीची पालखी आली आहे. मंडळी, आपण देखील आता ना श्रीदेव मार्लेश्वराच्या पालखीची वाट बघतोय. प्रस्थान थोड्याच वेळात होणार आहेत. आपल्या कोकण संस्कृती परिवारातील अजून एक सदस्य भेटले. त्याचा काय नाव? तुषार मुंडेकर. भेटून छान वाटलं. थँक्यू सो मच. वाटली भेट होती, होणार होती, झाली. नक्कीच. गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघितला बरं? त्या अगोदरचा. बरोबर, हा भाऊ आहे. आम्ही आहे. भेटून छान वाटलं मी. तर मंडळी, श्रीदेव मार्लेश्वराची पालखी धावत आहे. आत्ताच आहे ना पालखी मंदिराच्या ठिकाणी प्रस्थान करते. बरी ही जेव्हा पालखी येते, श्रीदेव मार्लेश्वरांची पालखी येते, तेव्हा ह्या सगळ्या लाईट आता हळूहळू पुढे बंद होत जाणार आहेत. थोड्याच वेळा तुम्हाला दाखवतो. तो ही आगळी वेगळी प्रथा किंवा परंपरा आहे श्रीदेव मार्लेश्वरांच्या ठिकाणी. तर मंडळी बघा, आता समोरून पालखी येते आणि आता ह्या लाईट सगळ्या बंद होतील. तर मंडळी, लाईट्स बंद होत आहेत. ही पण बंद, ही पण बंद, इथली पण लाईट बंद होईल. तर जशी जशी पालखी वरती येते ही पालखी फक्त मशालीच्या उजेडावरती पुढे पुढे नेण्यात येते. चला, आता हळूहळू पुढच्या लाईट्स देखील बंद होतील.
चला मंडळी, श्रीदेव मार्लेश्वरांचं दर्शन झालं आणि आता आपण आहे ना थोडंसं आपण बॅग वगैरे ठेवलं त्या ठिकाणी जात होतो. आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटलेत. नमस्कार, कुठून आलात? असुर्डे, एवढ्या लांबून? अरे बापरे, निर्मलवाडीतून? जे आपण निर्मलवाडीत जात असतो त्याच्यामुळे. बरोबर, चला या दर्शन करू. हो एकदम मस्त. तर मंडळी कसं झालं आहे, दर्शन वगैरे झालं आहे, बरेच आपल्या कोकण संस्कृती फॅमिली मेंबरना भेटलो आणि फायनली जेवायला आलो आहे. वाजलेत 3:11. 3 वाजलेत आणि आम्ही राईस प्लेट खातोय जे मार्लेश्वर देवस्थानाच्या जवळच असलेल्या हॉटेलमध्ये. मंडळी सकाळचे वाजलेत बरोबर 4:30 आणि 4:30 वाजता खरं तर आम्ही बॅग घेऊन फिरतोय. आम्हाला झोपायला जागा कुठे मिळते का? स्वतःच्या पार्टीबरोबर आम्ही आलो आहे तर तिथे झोपायला जातो आहे. सो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा थ्रिल किंवा हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर मग तुम्हाला श्रीदेव मार्लेश्वरांच्या या यात्रेत सामील व्हायला लागेल. सो आजचा असा हा दिवस होता. आता फक्त जाम दमायलाच आलं आहे तर झोपायचं आहे. सो झोपायला कुठेतरी जागा मिळते का शोधतो. सो मंडळी तुर्तास मी तुमची रजा घेतो. भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या श्रीदेव मार्लेश्वरांचं आणि श्रीदेवी गिरजा या आईचं लग्न सोहळा आहे. सो तो देखील तुम्ही व्हिडिओमध्ये पुढच्या पाहाच. सो टाटा, हेवा कोकण आपलंच असं. आपला कोकण संस्कृती परिवारातला सदस्य, छोटासा सदस्य भेटला आहे. नाव काय तुझं बाळा? व्हिडिओ बघतोस तू? आवडतं तुला? थँक्यू, भेटून छान वाटलं.